रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत तुकोबारायाचा एक प्रसिद्ध अभंग आपण पाहूया. अभंग असा आहे पहा. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तूच तांबोल अक्षता, तेथे काय आता वाहो तुझे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा, ब्रह्मतेची अन्न तुझे काही. गाता ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे नाम तुझे, धूप दीप राम कृष्ण हरी. धूप दीप राम कृष्ण हरी. त्या माऊली संत तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला काय संदेश देतात पहा, काय सांगतात पहा. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. हे ईश्वरा पांडुरंगा केशी राजा, तुझी पूजा मी कशाने करू. मला संदेह आहे, संशय आहे. तो आता कृपा करून तू दूर कर. कशाने पूजा करायची तुझी, तुला काय व्हायचं, असं ते पांडुरंगाला विनवणी करतात. पुढे काय म्हणतात पहा. उदके न्हाणू तरी स्वरूप दे तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. हे देवा, तुला जर पाण्यानं आंघोळ घातली तर पाणी उदक तुझंच स्वरूप आहे. पाणी हे तुझंच एक रूप आहे ईश्वरा. मग तेथे माझं काय जाऊन राहिलं, तेथे माझं काहीच जात नाही. तुझ्या स्वरूपानं तुलाच मी आंघोळ करतोय. माझं काय, मी काय देतोय, काहीच नाही. पुढे महाराज म्हणतात, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फुलाला जो परिमळ असते, गंधाला जो सुगंध असतो, हा सर्व तुझाच आहे. तूच निर्मिलेला आहेस. तेथे मी दुर्बल आहे, मी काय करू. तुला काय वाहू. फुलं वाहली तर फुलांचा सुगंधही तूच आहेस. तेव्हा मी तुला काय वाहायचं, काय द्यायचं. फळदाता तूच तांबोल अक्षता, तेथे काय आता वाहो तुझं. फळं फुलं तूच निर्माण केलेली आहेस. तुला फळं व्हायची तर त्याचाही निर्माता तूच आहेस. तांबोल अक्षता हे सुद्धा तूच निर्मिलेलं आहेस. सर्व तुझंच आहे. मग आता तुला काय व्हायचं सांग. हे ईश्वरालाच विचारतात संत तुकाराम महाराज. पुढे काय म्हणतात पहा. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा. तुला जर दक्षिणा द्यायची, तुला दान करायचं, द्रव्य द्यायचं, धातू द्यायचे, धातू दान करायचं, सोनं चांदी, तर ते सुद्धा तूच निर्मिलेलं आहे. तुझीच निर्मिती आहे. सर्व ब्रह्मांडामध्ये तू वसलेला आहेस. पुढे महाराज म्हणतात, ब्रह्म तेची अन्न तुझे काही. ब्रह्म तेची अन्न, अन्न हे पूर्ण ब्रह्म. माहिती आहे आपल्याला. तुकाराम महाराजांचा एक श्लोक सुद्धा यावर आहे. तेव्हा अन्न पूर्ण ब्रह्माचं रूप आहे. मग अन्नाचा नैवेद्य जर देवाला दिला तर तो त्याचंच रूप आहे. आपण काय देऊन राहिलो, काहीच नाही. संत तुकाराम महाराजांना हा प्रश्न पडलेला आहे आणि ते
विठ्ठलाला पांडुरंगाला विचारत आहेत की तुला काय वाहू, तुझी पूजा कशाला करू. असं तुकाराम महाराज देवाला विचारतात. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचा वया थार नाही कोठे. जर मी गायन करतो म्हटलं तर तू ओंकार स्वरूप आहेस, नाद रूप आहेस. ओंकार स्वरूप, नाद रूप, ओम. तेव्हा गायन करून तुला प्रसन्न करता येणार नाही. त्याचबरोबर जर नाचतो म्हटलं आनंदानं वेवाम होऊन तुझ्या भक्तीमध्ये, तर ही जी पृथ्वी आहे, धरा आहे, ही सुद्धा तुझीच निर्मिती आहे. ही धरा सुद्धा तूच निर्माण केलेली आहेस. तेव्हा त्याच्यासाठी जागा नाही. जे आहे ते सर्व तुझंच आहे. आता मला सांगा, संत तुकाराम महाराजांना हा प्रश्न पडलेला आहे की कशाने पूजा करू ईश्वरा तुझी, आणि आपण काय करतो. आपण विचार करा बरं. बऱ्याच वेळा मी पाहतो, परीक्षा जवळ आल्या की काही मुलं हे मंदिरामध्ये जातात, काही विद्यार्थी मंदिरामध्ये आवर्जून जातात. पेपरला जातात नाही, मंदिरात जातात, पुस्तक घेऊन जातात. ते लाईन असली तर अगोदरच्या दिवशी ते वाचताना दिसतात त्या लाईनमध्ये. आणि मग तिथे गेल्यावर दर्शन घेतल्यावर काय म्हणतात, बरेचसे, सर्वांचं नाही म्हणत मी, काही भक्तिभावानं फक्त दर्शन घेत असतील आत्मिक बळासाठी आणि निघून येत असतील. परंतु काही नक्कीच म्हणतात की हे ईश्वरा पांडुरंगा, मला काय करतो, पास होऊ दे, आणि मग मी तुला काय देईल, 1 किलोभर 1.25 किलो पेळे वाटीन. पेळे वाटीन म्हणजे काय, 1 तुला देईल आणि बाकीचे आम्हीच खाऊ. आहे की नाही असं? नक्कीच असं आहे. बऱ्याच वेळा देवांना नवस बोलल्या जातात की हे पा, हे असं होऊ दे, मग तुला कोंबडं कापीन. काही जण म्हणतात बकरा कापीन. बकरा कापतात, कोंबडा कापतात, आणि देवाला खायचा भाग नाही तो वाढतात थोडासा, आणि बाकीचं हेच गटकावतात. आता जे तुम्ही वाहून राहिले देवाला, ते कोणं निर्माण केलेलं आहे, त्यानंच निर्माण केलेलं आहे. त्याचं तुम्ही काय देता त्याला. देव भ्रष्टाचारी आहे का माणसासारखा? नाही. त्यानं सर्व निर्माण केलेलं आहे, त्याला आपण देऊ शकत नाही. संत तुकोबारायांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की तुझी पूजा कशानं करू, तुला काय वाहू. पुष्पाचा परिमळ तुझा आहे, गंधाचा सुगंध तुझा आहे. त्यानंतर पाण्यानं तुझी आंघोळ करायची म्हटलं तर पाणी सुद्धा तुझंच रूप आहे. नैवेद्य द्यायचा तर अन्न हे पूर्ण ब्रह्म. नैवेद्य सुद्धा, अन्न सुद्धा तुझंच रूप आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ज्यावर पिंड पोचला जातो. तूच निर्माण केलेला आहेस. त्या सर्व तुझंच आहे. मग मी पूजा कशानं करायची. आणि आपण मात्र नेमकं उलट करतो. त्याला काय मागतो, हे अमकं आमचं होऊ दे, आणि मग तुझा मी जप करील, तुझ्या वाऱ्या करील, किंवा तुला 100 मनाचा रोटगा होईल, किंवा अमका भंडारा देईल, असे नवस बोलतो आपण. मला सांगा, जे त्यानंच निर्माण केलेलं आहे, सर्वत्र त्याचीच सत्ता आहे, ईश्वराची, पांडुरंगाची, त्याला आपण काय करून राहिलो, लाच देण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराला हे पाहिजे का? नाही. ईश्वराला पाहिजे भाव, भावाची कारण. भाव सर्वात महत्वाचा आहे. भाव असेल तर ईश्वर काय करतो, तुमचं मन शांत ठेवतो, आणि मन शांत ठेवलं की तुमचे निर्णय बरोबर होण्याला मदत होते. मन एकाग्र करा, सर्व कामामध्ये तुमचं लक्ष लागते आणि काम व्यवस्थित होते, कर्म तुमचे व्यवस्थित केले जातात. हे करा. ईश्वर सहजासहजी काहीही देत नाही. ईश्वराने निर्माण करून ठेवलेलं आहे, आणि जे काय करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. तुमचं कर्म तुम्हाला करायचं आहे. कर्म करायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. कर्म करत राहायचं.
विचार चांगले ठेवायचे. नवसास करून काही फायदा होत नाही. कर्म महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. आणि हे सुद्धा संत तुकाराम महाराजांना यामधून सांगायचं आहे. ते म्हणतात मी पूजा कशाला करू. पूजा करण्यासाठी जे काही साहित्य असते ते सर्व ईश्वरानंच निर्माण केलेलं आहे. तेव्हा देवा तूच सांग पूजा कशाला करू. मग पुढे काय म्हणतात पहा. पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. तुकाराम महाराज म्हणतात हे ईश्वरा पांडुरंगा, सर्व तुझं नावच आहे. सर्वत्र सर्वत्र तूच व्यापलेला आहेस. तू नाहीस असं कोणतंही ठिकाण नाही. या देहामध्ये तू आहेस, तुझा वास आहे आणि तू आहेस तोपर्यंत हा देह उभा आहे. तू निघून गेला म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी विलीन होते, तेव्हा देहभाव नाहीसा होतो. चैतन्य गेल्यावर देहामध्ये काहीही राहत नाही. तेव्हा पुढे महाराज म्हणतात की अवघत जे आहे ते तुझं नाव आहे. धूप दीप राम कृष्ण हरी. धूप दीप हे सर्व काय राम कृष्ण हरी. मी फक्त एकच म्हणेल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असा तुझा नामघोष करेल. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा हा नामघोष मी फक्त तुझा करू शकतो. दुसरं काही माझ्याजवळ तुला देण्यासारखं नाही. तेव्हा असं संत तुकोबाराय विठ्ठलाला विनवतात आणि सांगतात की तुझं नाव सोडून आमच्याजवळ काहीच नाही. आम्ही तुला काहीही देऊ शकत नाही, कारण देण्यासारखं आमच्याजवळ काहीच नाही. सर्व जे आहे ते तूच निर्माण केलेलं आहेस. तेव्हा तुकोबारायांचा हा अभंग आपण पाहला. यामध्ये महाराजांनी सांगितलं की गायन केलं तर ओंकार ध्वनी हा सुद्धा तूच आहेस. नाद ब्रह्मा म्हणतो आपण, नाद ब्रह्मा तो सुद्धा तूच आहेस. आणि म्हणूनच तुला विनवण्यासाठी, तुझी प्रार्थना करण्यासाठी, आमचं जे मन आहे ते मन स्थिर करण्यासाठी आम्ही काय करू, फक्त धूप दीप हे सर्व जे आहे ते तुझं नाव फक्त आम्ही घेत राहू. आणि नाव कोणतं, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. तेव्हा असा हा महाराजांचा अतिशय गोड असा अभंग आहे. धूप दीप इत्यादी उपचाराने केलेली तुझी पूजा म्हणजे रामकृष्ण हरी असं महाराज म्हणतात. आणि म्हणूनच देवा तुझं नाव आम्ही घेतो, तुझ्या नामाचं गायन करतो, आमच्या मुखामधून तुझं नाव सतत येऊ दे, हीच आमची पूजा. तेव्हा असं संत तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला सांगतात. आणि ईश्वराला सुद्धा म्हणतात ते की तुझं नावच फक्त आमच्याजवळ आहे, दुसरं काहीही नाही. असा अतिशय सुंदर असा अभंग आहे माऊली. तेव्हा परत एकदा अभंग ऐकूया. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके न्हानू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तूच तांबोल अक्षता, तेथे काय आता वाहो तुझं. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा, ब्रह्मतेची अन्न दुजे काही. माता गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज ओघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम